सर मी चेक केलंय, सगळं ओके आहे. मग गॅस लीक कसं झालं? व्हॉट? दादा गॅस लीक झाला होता? अरे अनन्या, थांब जरा एक मिनिट बाळा. अथर्व, आज देवीच्या कृपेने मोठा अनर्थ टळलाय. त्यांना पुन्हा एकदा चेक करायला सांग. पुन्हा असा काही अपघात घडायला नको. अहो मॅडम, पण मी सगळं नीट चेक केलंय. मॅडम, गॅस लाईन मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि त्यामुळे लाईन मधून गॅस लीक होणं हे इम्पॉसिबल आहे सर. अख्ख्या घरात गॅस पसरला होता. अख्ख्या घरातून गॅसचा स्ट्रॉंग वास येत होता आणि तुम्ही म्हणताय गॅस लीक नाही. हे कसं शक्य? कंपनीचं सेफ्टी प्रॉमिस तसंच आहे सर. तुमच्या घरातल्याच कोणाकडून तरी शेगडीचा नॉक चालू राहिला असेल, म्हणजे असं होऊ शकतं ना सर. पण सर, लाईन मध्ये लिकेजेस म्हणजे बरं सर, मी येतो आता. पुन्हा तसंच काही वाटलं तर मला कॉल करा. साइन करा सर प्लीज. थँक्यू सर. गॅसवर होता का? गॅसवाला का आला होता? वा अथर्व, बायकोचं म्हणणं एवढं मनावर घेतलंयस का? सकाळीच म्हणाली ना ती लवकर या, लगेच आलास. दादा, अरे वहिनी म्हणतेय ना की तिला वास आला नसेल तर नसेल आला वास. तिची बाजू घेऊ नकोस. तुझा परफ्यूम दे मला. माझ्याकडे एक बाम आहे, मी आत्ताच घेऊन आलो. हा बाम आहे ना, मी बायकोसाठी आणतो. तिचं डोकं दुखायला लागलं ना की तिच्या डोक्याला लावतो मी. जोक आहे. पण याचा वास आहे ना, क्षणभर सुद्धा सहन होत नाही. ठीक आहे, पण वास नको घेऊ सर. खूप स्ट्रॉंग आहे, खूप उघड वास. अरे उघडतोस कशाला? सांगितलं होतं ना तुला, खूप उग्र वास आहे, स्ट्रॉंग आहे रे खूप वासाचा. अनन्या, हाँ वास घे आणि सांग किती स्ट्रॉंग आहे. आता अरे वास घे. इट्स डिस्गस्टिंग. आत्या, वास. नको वहिनी तुम्ही घ्या. घ्या. मी ह्याचा वास मला माहिती आहे. घ्या ना वहिनी. नाकाला चुकून जरी लागलं ना तरी जळजळ होते 2 दिवस. आई
सगळे सांगतो ना, कशाला नाकाजवळ न्यायचा तो बाम. बाय